श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. लवकरच येत आहे हनुमान जयंती, म्हणजेच हनुमानजींचा जन्मोत्सव, आणि हा आहे 2 एप्रिल, म्हणजेच वार आहे गुरुवार. बघा, गुरुवार आहे, तुम्हा सर्वांना माहिती आहे गुरुवार आपल्या स्वामींचा दिवस आहे आणि या दिवशी आपण स्वामींच्या सेवा करतच असतो. यामध्ये सुद्धा तुम्हाला एक हनुमानजीची सुद्धा सेवा करायची आहे. तुम्ही व्यवसाय असेल तुमचा, किंवा मग एखादं हॉटेल असेल, किंवा घरगुती छोटा मोठा कुठलाही व्यवसाय असो, जर तुमच्या व्यवसायामध्ये वृद्धी होत नसेल, पैसा येत नसेल, पैसा येतो पण तेवढाच वेगाने खर्च सुद्धा होत असेल, त्यासाठी हा आजचा उपाय आहे. तुमच्या डोक्यावर खूप सारं कर्जाचं असं डोंगर झालाय आणि पैसा जेवढा पाहिजे तेवढा पैसा तुमच्याकडे येत नाही आहे. यासाठी आजचा जो उपाय आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि हा उपाय तुम्हाला 2 तारखेला, म्हणजेच हनुमान जयंतीला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल येतील? आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार. तुम्हाला जेवढी पैसे येतात त्यापेक्षा दुपटीने तुमच्याकडे पैसा यायला सुरू होणार आहे. मग मी हमेशा तुम्हाला सांगत असते, अचानक मध्ये पैसा येणार, लाभ होणार, याचा अर्थ असा नाही की तुमच्या बँकेमध्ये अचानक मध्ये पैसे येऊन पडतील. बिलकुल नाही. तुम्हाला मेहनत घ्यावीच लागणार आहे. कष्ट करसाल तेव्हाच तुम्हाला फळ मिळेल. फक्त जेव्हा आपण सेवा, उपाय पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने करत असतो ना, तेव्हा आपल्याला देवाची साथ लाभत असते आणि जिथं तुम्ही 100 रुपये कमवायचे त्याच जागी तुम्हाला 1000 रुपयाचा फायदा होत असतो. अशी तुमची आवक वाढत असते. तर हा जो उपाय आहे, हा ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये खूप बदल असे घडून आले आहे आणि आपण लवकर व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवत आहे की या 2-3 दिवसामध्ये तुम्ही व्हिडिओ बघसाल आणि जे तुमच्या जवळचे असतील, ज्यांना खरंच पैशाची गरज आहे, समस्यामध्ये अडकलेले असतील, त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल, म्हणून आपण लवकर व्हिडिओ टाकत आहे. तर बघा, तुम्हाला सेवा काय करायची आहे, कशी करायची आहे, सर्व माहिती सांगते. त्या अगोदर जे पण ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि ज्यांचा ज्यांचा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. तर चला मग हा उपाय कुठला आहे ते बघूया. सर्वात अगोदर हनुमान जयंतीला तुम्हाला सकाळी किंवा दुपारी तुमच्या वेळेनुसार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय कुठला आहे? अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. तुम्हाला केव्हा करायचा आहे? बघा, हा उपाय तुमच्या वेळेनुसार करा, सकाळी, दुपारी किंवा मग संध्याकाळी. तुम्ही जेव्हा मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जासाल त्यावेळी सुद्धा केला तरी सुद्धा चालेल. कोणी करायचा? तर घरातील स्त्री, पुरुष, किंवा तुमचं जर जमत नसेल, मासिक धर्म मधात आला असेल, तर तुम्ही घरातील पुरुषांना सांगा. ते जर बाहेरगावी असतील किंवा मग कंपनीमध्ये जॉब करत असतील तर तुमच्या घरातील छोट्या मुलांना तुम्ही हे करायला लावू शकता. पण हा उपाय करताना पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा ठेवायची आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहणार, खूप सारा पैसा तुमच्या घरामध्ये येणार. तर हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे? बघा, सर्वांच्या घरामध्ये शुद्ध गाईचं तूप असणार आहे. तर तुम्हाला या उपायासाठी शुद्ध गाईचं तूप लागणार आहे. एक लाल कलरचा कागद असणार आहे किंवा कागद तुम्हाला लागणार आहे. कपडा असेल तर मग पांढऱ्या कलरचा तुम्हाला कपडा घ्यायचा आहे. छोटासा, एवढा हातभर जरी कपडा असेल तरी सुद्धा चालेल. मग तुम्हाला एवढा पांढऱ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे. कागद घेसाल तर कागद पांढऱ्या कलरचा घ्या किंवा मग लाल कलरचा घेतला तरी सुद्धा चालेल. पण कपडा मात्र तुम्हाला पांढऱ्या कलरचा एवढा घ्यायचा आहे. तर शुद्ध गाईचं तूप आणि थोडंसं शेंदूर, शेंदूर नसेल तर आपलं लाल कुंकू जरी घेतलं तरी सुद्धा चालेल. त्या तुपामध्ये कुंकू असं डुबवायचं, म्हणजे पूर्ण असं घट्ट ओलं करायचं. पाण्याच कुंकू ओलं करायचं, पाणी वगैरे घ्यायचं नाही. फक्त तुपाने थोडं ओलं करायचं आणि त्या पांढऱ्या कपड्यावर स्वस्तिक तुम्हाला काढायचा आहे. स्वस्तिक काढल्यानंतर तुम्हाला तो जो कपडा आहे किंवा जो कागद आहे, तुम्ही जे काही तयार केला आहे ते घेऊन तुम्हाला हनुमानजीच्या पायाजवळ जायचं. म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जासाल त्यांच्या चरणाला तुम्हाला ते स्पर्श करून घ्यायचं आहे. बघा, आता प्रत्येक मंदिरामध्ये स्पर्श करू देता असं नाही आहे, पण बरेचसे ठिकाणी मंदिरामध्ये हनुमानजीच्या चरणाला तुम्हाला स्पर्श करायला मिळेल. पण ज्यांना मिळाला नाही त्यांनी थोडंसं साईडला उभं राहून, जिथं चरण पादुका ठेवलेल्या असतात तिथं तुम्ही स्पर्श केला. फक्त मनामध्ये भाव पाहिजे. जर तिथं जरी केला तरी सुद्धा चालेल. स्पर्श करायचं
आणि हनुमानजींना तुम्ही प्रार्थना करा, तुमच्या समस्या सांगा. आणि हनुमानजीच्या भावाचं नाव म्हणजे गतिमान. बघा, तुम्हाला जेव्हा स्पर्श करसाल ना, तेव्हा गतिमान असं नाव घेऊन तुम्हाला स्पर्श करून तो कागद, तो कपडा आपल्या घरी घेऊन यायचा आहे. जिथे आपण पैसा ठेवतो, जिथे आपलं सोनं आहे, जो आपली तिजोरी आहे, त्या तिजोरीमध्ये तो तुम्हाला कागद किंवा मग तो कपडा तुम्हाला त्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. तुम्ही हे करा आणि नंतर 1 महिन्यामध्येच तुम्ही पैसा बघा. जर व्यवसाय बंद पडला असेल तर जसं गतिमान असं नाव आहे ना, त्या गतीनुसार तुमचा व्यवसाय धंदा एवढा सुरुवात होणार ना, तुम्हीच विचार करसाल की आजपर्यंत कस्टमर येत नव्हते, अचानकमध्ये एवढे कस्टमर वाढले आहे, पैसा वाढला आहे. छोटा घरगुती उद्योग असेल, कोचिंग असेल किंवा बुटीक असेल किंवा साडीचा काही बिझनेस असेल, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फायदा होणार. तुम्ही हा उपाय करा. मग तो कपडा तुम्ही घरामध्ये तिजोरीमध्ये ठेवा किंवा दुकान असेल, शॉप असेल, तिथं तुम्ही तुमचा जिथं पैसा ठेवता, गल्ला असेल, तिथं जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल. करून बघा, तुम्हाला एवढा फरक जाणवेल ना, खूप काहीच नाही, अगदी साधा सोपा उपाय आहे. थोडं तूप लागणार आहे, एक पांढरा कपडा आणि एक थोडंसं कुंकू, एवढं तुम्हाला लागणार आहे. कुकामध्ये तुपामध्ये कुंकू ओलं करायचं, स्वस्तिक बनवायचं आहे, हनुमानजीच्या चरणाला लावून घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. गतिमान असं नाव घ्यायचं आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे. तुम्ही करून बघा. बघा, तुमचा पैसा एवढा वाढेल ना आणि जेवढं काही कर्ज असेल सर्व नील होणार आहे. म्हणून हा उपाय कोण कोण करणार आहे त्याने नक्की कमेंट करा. आणि ज्यांना देवावर पूर्ण विश्वास आहे, पूर्ण श्रद्धा आहे, त्यांनी नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम नक्की टाईप करायचं आहे. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.